नमस्कार मंडळी. तुम्हालाही वाटतं का की हे जग खूप कठीण आहे? खूप लोक वाईट आहेत. तुम्ही खूप काही केलं तरी शेवटी तुम्हाला दुःखच मिळतं. आज आपण गोंदवलेकर महाराजांच्या एका खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. त्यांचा विचार आहे स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. या छोट्याशा वाक्यात किती मोठे तत्वज्ञान दडलेले आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराज म्हणतात की आपण खूपदा मीच सर्व काही करतो ह्या भावनेत अडकतो आणि जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत तेव्हा आपल्याला दुःख होते. पण विचार करा, ज्या कर्माचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय अर्थ आहे? आपण जे काही करतो ते भगवंताचे कृत्य आहे आणि ते त्यालाच अर्पण करायचे असते. केवळ कर्म करून परमार्थ साध्य होत नाही. करता मी नाही हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. आपण नसलेले कर्तेपण आपल्याकडे ओढून घेतो आणि म्हणून सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडे खरोखर कर्तेपण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखाच्या पलीकडे राहायला शिकले पाहिजे. महाराजांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलं आहे. एका कैद्याला जेलमध्ये सुख वाटू शकते कारण त्याला बाहेरचे जग माहीत नसते. तसेच आपणही देहाच्या पलीकडे काही नाही असे मानतो आणि विषयातच सुख शोधतो. पण एकदा का भगवंताच्या आनंदाची हवा लागली की माणूस या विषयांमध्ये अडकून राहत नाही. आपण आपले चित्त निर्विषय करू शकत नाही, पण ते भगवंताकडे लावू शकतो. बुजार घोड्याला जसे चुचकारून शांत करतात तसेच मनालाही हाताळावे लागते. जेव्हा मनातील वृत्ती बदलायला लागते तेव्हा सावध राहावे. भगवंताचे स्मरण चुकले की आपल्याला काहीतरी चुकीचे वाटायला हवे. आज आपल्याला नामस्मरण करायला आवडत नसेल तरीही बळजबरीने करावे. यामुळे मनातील नको असलेले विषय आपोआप निघून जातात. आपण जसे प्रापंचिक अडचणीतून मार्ग काढतो तसेच परमार्थातल्या अडचणींना घाबरायचे नाही. आज जर आपण विवेकाने सुखी राहू शकलो नाही तर कधीच सुख मिळणार नाही. महाराज म्हणतात केवळ गिरीकंदरात जाऊन परमार्थ साध्य होत नाही. खालच्या प्राण्यांना आपले विकार आवरण्याचा विचार नसतो, पण मनुष्याला चांगले वाईट कळते. त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे. ही त्याच्यावर भगवंताची कृपाच आहे. जग सुधारण्याच्या नादी लागू नका. त्यासाठी इतर लोक जन्माला आले आहेत. अगदी आपल्या मुलालाही योग्य ते सांगून पाहावे, पण मी त्याला सुधारीनच हा भ्रम ठेवू नका. स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. शेवटी महाराज एका वकिलाचे उदाहरण देतात. वकील जसा आपले कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे भांडतो त्याप्रमाणे आपणही आपला प्रपंच करावा, पण त्यामध्ये भगवंताला विसरू नये. तर मंडळी, आजच्या ह्या व्हिडिओमधून आपण शिकलो की जग बदलायचे असेल तर सुरुवात आपल्यापासूनच करायची आहे. आपले कर्म करत राहा, पण फळाची अपेक्षा करू नका आणि भगवंतावर विश्वास ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच मार्गदर्शक विचारांसाठी पूजा अँड रुथो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय